स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये। तर धुलीवंदनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आम्ही बनवणार आहोत दम बिर्याणी। तर ही बघा दम बिर्याणी। हा हॅपी होली। सकाळी सकाळी गबू टक्या हे रंग खेळायला गेलते तर बघू शकता। तर अजून जाणार आहे गबू खेळायला 4 तर 3-4 वाजता। यांच्या पप्पांनी लवकरच हे बघू शकता तुम्ही चिकन आणून ठेवले। तर आता आम्ही बनवायला घेणार आहोत दम बिर्याणी। आज मी आणि टक्याचा मामा गाना मामा आम्ही दोघं मिळून ही बिर्याणी बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता हा आहे बिर्याणीचा मोठा तांदूळ, हे आहे चिकन। 1 तास झालं टक्या पप्पाने आणले, पण मी बाकीचं आवरत होते घरचं काम, त्यामुळे लेट झाला। आणि दम बिर्याणी आम्ही चुलीवर बनवणार आहोत। तर बाकी सामान बघू शकताय तुम्ही, हिरवी मिरची, लसूण, कांदा, टोमॅटो, अद्रक, पुदिना आहे, तिथं कोथिंबीर आहे, जिरे आहे, बिर्याणी मसाला, त्यात हे मसाले आहेत, मीठ, तेल तर कॉमन असतं। तर कशी बनवणार आपण बनवताना कंटिन्यू करू। आता मी अद्रक, हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो याची पेस्ट करणार आहे दम बिर्याणीसाठी। आणि कांदा स्लायसेसमध्ये उभा कापून घेणार आहे। तर फॅमिली बघू शकता हे चिकन आहे जे मॅरिनेट करून ठेवलं होतं, कांदा स्लायसेस करून, अद्रक, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, इथं जिरा आहे, बिर्याणी मसाला आणि हे बाकी मसाले आहेत। आणि हे आहे आपलं दम बिर्याणीचं पातेलं, त्यात टाकलेलं आहे तेल। आणि आता गाना मामा बनवायला घेणार आहे बिर्याणी। खूप तापलंय सगळं, कांदा 50% शिजलेला आहे, तळलेला आहे। तर त्यामध्ये आता आपण यातला थोडा खडा मसाला टाकणार आहोत। तमालपत्र 2-3 जास्त नाही टाकत आम्ही खडा मसाला, एक लिमिट मध्येच। जिरं पण ऍड केलंय फ्लेवरला। तर फॅमिली आता टाकत आहोत पिसलेले मसाले। यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या फ्लेवरसाठी, 4 छोटे साईजचे टोमॅटो, अद्रक आणि लसूण, 3 मोठ्या लसणाच्या कुड्या, 1-1.5 इंच अद्रक टाकलेला आहे। आणि आता ते फ्राय करून घेत आहे, तेल सुटेपर्यंत आता त्याला फ्राय केलं जाईल। चुलीवरच्या बिर्याणीची चवच अलग असते। आम्ही पण खूप दिवसानंतर बनवली बिर्याणी, सारखं चिकन असं नॉनव्हेज खाऊ वाटत नाही। आणि खास आपला शेफ आचारी गाना मामा तो खाणार नाहीये। आणि आता यामध्ये टाकणार आहे धना पावडर, हळद, मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला। हा हे बिर्याणी मसाला, हे आहे मॅरिनेट केलेलं चिकन। एक 15-20 मिनिट झालं मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्यामध्ये पण 50% सगळे मसाले, मीठ, दही लावून चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आणि आता 20 मिनिटं ते लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं। बघू शकता किती छान असं क्वालिटी दिसतंय चिकन। मॅरिनेट केलेलं चिकन आता शिजायला लागलं, त्याला एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार। आणि नंतर दम बिर्याणीसाठी राईसचं पाणी उकळायला ठेवून 75% राईस शिजवून घेऊन दमला लावणार। तोपर्यंत त्यात टाकलेलं पाणी पण थोडं आटलं जाईल 20 मिनिटात। तर फॅमिली आता 15 मिनिटं झालेले आहेत। आम्ही स्लोवरती चिकन झाकून ठेवलं होतं वाफ यायला। तर आता ते शिजलंय का बघायचंय।
तर बहुतेक चिकन शिजलेलंच आहे. हो, हे बघू शकता चिकनचा पीस सहज तुकडा होतो. आता राईसचं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडं तेल, मीठ आणि खडे मसाले टाकलेले आहेत थोडे. आणि एकदम फास्टमध्ये चूल पेटवलेली आहे, कारण की टक्क्याच्या पप्पांना लागलेली आहे भूक. ते आलेले आहेत घरी, अजून काय आमची बिर्याणी बनली नाही. तर बघू शकता किती फास्ट आणि चुलीवर लवकर बनते बिर्याणी. जिथं गॅसवरती 2 तास 3 तास लागतं, तिथं इथे 1 ते 1.5 तासामध्ये बनवून कंप्लीट होते. आता पाणी उकळलं की यामध्ये राईस टाकायचा. 70% राईस शिजला की आपण दम लावायला घेणार आहोत. तर फॅमिली तुम्ही बघू शकता आत्ताच पाणी उकळलं आणि त्यामध्ये मी राईस टाकलेला आहे. तर गडबडीमध्ये शूट करायचंच लक्षात नाही राहिलं. तर फास्टमध्ये जाळ चालू आहे चुलीला. एक 5 मिनिटामध्येच राईस पूर्णपणे शिजले. 75% राईस शिजला की आपण त्याला मोठ्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर फॅमिली हे बघू शकता राईस आपला 80% शिजलेला आहे आणि चिकन शिजलेलं आहे. आणि आता गणा मामा दम लावायला लागलाय, राईसचा थर टाकायला लागलाय. उचल सगळा दूध येतोय. लावायचं चुलीतच लावटा की आता ती फास्ट 10 मिनिटं नाही होय का ना, पटकन नाही होणार. फार चांगला आहे. टाकायला लागलेला आहे. आणि इकडे तवा ठेवलाय, कारण की बिर्याणी मधून जळली नाही पाहिजे. चांगला परफेक्ट दम लागला पाहिजे बिर्याणीला. झाकण तू झाकण दे ना. तर याच्यावरती आम्ही पीठ लावणार नाही, काही नाही, डायरेक्ट झाकण ठेवणार आहे आणि वरून टाईट वजन ठेवणार आहे. पातेल्यामध्ये पाणी वगैरे भरून किंवा वीट ठेवणार आहे. विटा 2 विटा ठेवल्या तरी एकदम दम बसेल व्यवस्थित. आता दम लावायसाठी गाणा मामाने पातेलं ठेवलेलं आहे. एक 15 ते 20 मिनिटात बिर्याणी बनवून तयार होईल आपली. तर तसं विटा तसं हां. आता दम परफेक्ट बसण्यासाठी जड वजन ठेवलं जाते. एक 10 मिनटं फास्टवरती आणि एक 5 ते 10 मिनटं हारावरती. तर 15 ते 20 मिनटामध्ये आपली बिर्याणी रेडी होणार आहे. तर फॅमिली दम लावून 20 मिनटं झालेत. तर आता आपण काढायला लागलेलो आहोत. खाली नसावी लागलेली, कारण की जास्त पाणी हां बसला की दम बसलाय की रेडी. थांबा टाके का बो. कशी झाली बिर्याणी? गाणा मामाने आणि मी आणि दोघांनी मिळून. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आपल्या ब्लॉग चॅनल वर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.